भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सांगली येथे आंदोलन करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शनं केली. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. घोषणाबाजी करत काँग्रेस नेतृत्वाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश दादा नाईक हेही आपल्या समर्थकांसह काँग्रेस भवनसमोर उपस्थित होते. दोनही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्यापासून रोखण्यात आलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश दादा नाईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की भविष्यात भारतीय जनता पक्षाला जशास तसे उत्तर दिले जाईल. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं असून आगामी काळात दोनही पक्षातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सर्वांना माहीत आहे आणि सांगलीकरांनी सुद्धा पाहिलंय की भारतीय जनता पार्टीचं आजचं जे आंदोलन होतं ते निव्वळ एक भूतांड होतं, फसवणुकीचा धंदा होता. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा, त्यांचे विचार काँग्रेस पक्षाने नेहमी अग्रभागी ठेवून महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं आहे. माझ्यासारखे अनेक तरुण कार्यकर्ते महाराजांचा विचार घेऊनच या ठिकाणी काम करतात. आता मला सांगा, टिपू सुलतानांचे फोटो लावून, टिपू सुलतानांचे पगडी घालून प्रचार करणारी ही भारतीय जनता पार्टीची मंडळी मतं मागताना यांना टिपू सुलतान चालतात, परंतु या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात मुद्दा गावत नाही. राहुलजी गांधींनी संसदेमध्ये शेतकऱ्यांची बाजू घेतली म्हणून यांना राग आलेला आहे. यांना छत्रपती शिवाजी महाराज असतील, टिपू सुलतान असतील हे यांना दाखवायचं नाही, परंतु शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या पक्षाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ठामपणे असेल. कारण अदानींचे हे एजंट आहेत म्हणून हा अजेंडा या ठिकाणी चालवतात. मागच्या 2 दिवसापूर्वी भगतसिंह कोश्यारी नावाच्या माजी राज्यपालाला पद्मविभूषण नावाचा पुरस्कार दिला होता. ते भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांच्याबद्दल काय म्हणाले होते, महात्मा फुलेंच्याबद्दल काय म्हणाले होते, आमच्या आई सावित्रीबाईंच्याबद्दल ते काय म्हणाले होते हे या ठिकाणी मीडियाने दाखवलं पाहिजे. छिंदम नावाचा उपमहापौर जो भारतीय जनता पार्टीचा होता त्यानं काय नावाचं वक्तव्य केलं होतं, मंगल प्रभात लोढानं काय वक्तव्य या ठिकाणी केलं होतं, विनोद तावडेने या ठिकाणी काय वक्तव्य केलं होतं, स्वतः देवेंद्र फडणवीसांनी काय वक्तव्य केलं होतं. एकदा ही मालिका समस्त या आपल्या राज्यातील मीडियाने दाखवली पाहिजे की भारतीय जनता पार्टी एकीकडे महाराजांचा अपमान करते आणि काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांची बाजू घेते. शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाते. आज मला सांगा, लोकशाही जपणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या या काँग्रेस कमिटीच्या दारामध्ये आज ही लोक आंदोलनं करतायत आणि त्याच आंदोलनामध्ये आमच्याच काँग्रेस पक्षातनं भारतीय जनता पार्टीत गेलेली लोक आंदोलनं करतायत, विचारधारा मारण्याचं काम करतायत. परंतु काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचं सरकार हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणचा मी इशारा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आपले महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही चित्रकलेच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्याचं नियोजन आम्ही आज करत काँग्रेस कमिटी बसलो. अचानक पोलिसाची गाडी आल्यावर कळालं की इथं भाजपची निर्देशनं होणार आहे. आम्हाला कुठल्या विषयावर माहितीसुद्धा नाही की तिने जे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमचे प्रदेश काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी एक स्टेटमेंट केलं. काय स्टेटमेंट केलं ते की महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतानांनी इंग्रजांच्या विरोधात लढाई केली हे वाक्य बोलले तिने. ह्याच्यात कुठंच काय वावगं नव्हतं, पण यांनी इश्यू करून त्याचं काहीतरी भांडवल करून काहीतरी काँग्रेस कसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, केवळवानी प्रयत्न केला. माझ्या मते भाजपसारखा बिंडोक पक्ष कुठला नसेल. कारण जिथं कर्नाटकामध्ये हे लोक जाऊन त्या टिपू सुलतानचा सत्कार करतात, सुट्टी डिक्लेअर करतात, वीर योद्धा म्हणून तिथं घोषणा करतात, त्यांचे जगदीश शेट्टर टिपू सुलतानाची टोपी घालतात, कोश्यारी त्याच्या विरोधात हिने आंदोलन करायला पाहिजे. खरं म्हणजे जर टिपू सुलतानाबद्दल एवढा राग असेल तर तिने त्यांच्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे. हे न करता तिने इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेम आव आणण्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला. ते केवळवाणी आणि दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. जर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरंच प्रेम असेल
तर त्यांनी कोश्यारीचा निषेध करावा. ज्या कोश्यारीनं छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर उलटं बोलले, त्यांना यांनी पद्मभूषण पुरस्कार देतात. म्हणजे यांचं छत्रपतीवर प्रेम किती आहे हे याच्यातून दिसून येते. आणि हे करत असताना आज इथं आले तर त्यांची संख्या बघितली तर ते आम्हाला वाटतं की काँग्रेसचे कमिटीतले जे आम्ही राहुल गांधीचं बोर्ड लावले आज, वंदे मे हे दम, वंदे मातरम, हे बघायला आलेत असं वाटलं. आणि ते बघितले आणि लगेच गेले निघून. कुठेही काही घोषणा नाही, काय नाहीत. भाजप फस्टेड झालेलं आहे. त्यांचे महापालिकेमध्ये आम्ही त्याला बरोबरच रोखलेलं आहे. जिल्हा परिषद आम्ही सत्ता स्थापन करतोय हे त्यांना पचनी पडलेलं नाही. त्यांच्या वरच्या नेत्यांनी त्यांना झापलेलं दिसतंय. त्यामुळे काहीतरी आंदोलनाची दिशा करायचं म्हणून हे आल्यात. त्या आंदोलनामध्ये 50 माणसं होते. 50मधले 30 माणसं आमच्या काँग्रेस पक्षातले गेलेले विचाराचीच लोक होते. आणि अशा पद्धतीने हे करत असतील तर यांचा निषेध आम्ही ह्याच्यापुढे जसं तसं उत्तर देऊन करू. महापालिकेमध्ये आपण सहकार्य केले आहे महापौरपदासाठी, बिनविरोध निवडून झाला आहे, पण आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि तुमची काय याच्या पुढे? पदासाठी आम्ही सहकार्य केलेलं नाही. आम्ही ज्याला कमिटमेंट दिली ती अजितदादा गटाला, अजितदादाचं दुर्दैवी निधन झाल्यामुळं आम्हाला तिथं कुठले पाऊल टाकता आलं नाही. अजितदादा, आम्ही आणि अंडरस्टँडिंगनं आम्ही शिका लढवल्या होत्या. 30-31 बरोबरीत रोखल्यामुळं काहीतरी हे करतील. आणि आम्ही त्यावेळेला प्रॉमिस केलं होतं अजितदादा गटाला की तुम्ही सत्ता महापौरपद घ्या आणि सत्ता तुम्ही स्थापन करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. परंतु हे न करता हिने भाजपलाही केलेलं असल्यामुळं आणि बाकीच्या दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला असल्यानं अजितदादाचं आकस्मिक निधन झालं असल्यामुळं आम्ही आमच्या सर्व नगरच्या नेत्यांनी ठरवलं की यावेळेला आपण शांततेने घेऊ. त्यामुळे आम्ही अर्ज भरलेला नाही. बाकी यात कुठलंही काही नाही. आणि भाजपला यायला जसं तसं उत्तर आम्ही देऊ. हर्षवर्धन